नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मार्कड सर. तुम्ही थंबनेल बघितला असेल. थंबनेलवरून तुम्हाला अंदाज आला असेल की मास्तर या व्हिडिओमध्ये कशाबद्दल माहिती सांगणार आहे. एकदम थोडक्यात मी 5-7 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यासाठी सांगला आहे. खूप मोठा पण असा व्हिडिओ नाही, तुम्हाला बघायला वेळ लागेल. छोटासा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुमच्या बऱ्याच काही गोष्टी, बरेच डाऊट त्या ठिकाणी क्लिअर होतील. आपण बोलूया त्या विषयावर, पुढे लक्षात घ्या. आता थोडासा आढावा घेऊया. आता जुन्या मुलांनी, जे लोक जुने आहेत, ज्यांनी 2000 बरोबर 23ला पेपर दिला असेल, त्यानंतर 25ला दिलेला असेल, तर या दोन्ही पेपरचा विचार केलात ना, तर थोडासा चेंज झालेला आहे. जे 2023 पर्यंत पॅटर्न होता तो पॅटर्न आणि सध्या मागच्या दोन ज्या काही कंबाईन झाल्यात, म्हणजे कोणत्या 30 एप्रिलला झालेली, बरोबर 30 एप्रिलला झालेली, एक अगोदरच्या वर्षात 30 एप्रिल 2023ला झालेली, आणि त्यानंतर आता आपली या वर्षी झालेली फेब्रुवारीमध्ये. तर मित्रांनो, जर याचा आपण विचार केला ना, लक्षात घ्या, मग याचा विचार केला तर आपण त्या जुन्या पॅटर्नमध्ये नव्या पॅटर्नमध्ये थोडा बदल झाला. लक्षात घ्या, जुन्या पॅटर्नचा विचार केला तर इतिहासाचे 15 प्रश्न होते, इथे 10 आहेत. म्हणजे इतिहासाचे तुमचे प्रश्न किती कमी झाले? 5. बरोबर. म्हणजे लक्षात घ्या, कुठले मार्क कुठे कव्हर करायचे तुम्हाला याच्याहून यायला पाहिजे. तर काही लोकांना इतिहास सोपा आहे, काही लोकांना भूगोल सोपा आहे, काही लोकांना गणित सोपा आहे. तर प्रत्येकाच्या याच्यानुसार ते असतं. त्यानंतर बघा, भूगोलचे पहिले 15 होते, आता 10 आहेत, म्हणजे 5 कमी झाले. इकॉनॉमिक्सचे 15ला 15 प्रश्न जशाला तसे, अर्थशास्त्र विषयाचे. त्यानंतर जो गेम चेंजर विषय आहे, चालू घडामोडी, त्याचे पण पहिले 15 प्रश्न यायचे. आता पण त्याचे तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो किती प्रश्न आहेत? 15 प्रश्न आहेत. म्हणजे 2 विषयाचे प्रश्न तुमचे बदललेले नाहीत. आणखी बघू कुठले नाही बदलले. बघा आता त्यानंतर राज्यघटनेचे प्रश्न, राज्यघटनेच्या अगोदर 10 याचे मित्रांनो, आता 15 यायला लागलेले आहेत. म्हणजे इथं तुमचे किती प्रश्न आलेले आहेत? 5 प्रश्न प्लस झालेले आहेत. किती झालेत? 5 प्रश्न प्लस झालेले आहेत. त्यानंतर बघा, सायन्सचे, विज्ञानचे प्रश्न तुमचे 15 होते, तर आता सुद्धा 15च आहेत. आणि आता जो आपला विषय आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता, या विषयाचा जर विचार केलात ना, तर या विषयाचा विचार असा करा की तुमचे पूर्व परीक्षेला 15 प्रश्न अगोदर यायचे, आता 20 प्रश्न यायलेत, 5 प्रश्न आपले वाढलेले आहेत. आणि मुख्य परीक्षेला 22 प्रश्न यायलेत. मग आता हे झालं तुमचं जे काही विषयाचं स्ट्रक्चर पेपरचं, ते तुम्हापर्यंत पोहोचवलंय. आता थोडक्यामध्ये पेपर जो काही कसा सोडवायचा किंवा या मेथडनं गेलं तर मार्क्स पडू शकतात का, ठीक आहे. जे काही आता मला विद्यार्थी रोज येऊन भेटतात, ज्यांनी ग्रुप बी ची एक्झाम दिलेली आहे, ग्रुप बीच्या एक्झाम मधून मुलांचा जो काही अनुभव माझ्यापर्यंत आला, त्या सगळ्यांच्या अनुभवातून मी एक छोटासा आढावा तयार केलेला आहे. तो आढावा तुमच्यापर्यंत मी सादर करतोय. आता तुम्ही ग्रुप बीचा जर बघितला असेल तर फार लोकांना टेन्शन आलं असेल, मास्तर कट ऑफ तेवढा मोठा लागला, मग आता आमचं कसं होणार, आम्ही तर नवीन आहोत. मित्रांनो लक्षात घ्या, कट ऑफ वाढण्यामागचं कारण काय आहे? नंबर 1चा मुद्दा, बरोबर. तुमचा जो कट ऑफ वाढण्यामागचे 2 तुम्हाला मुद्दे सांगतो मी, लक्षात घ्या. नंबर 1चा मुद्दा काय होता? ऑल इन वन कट ऑफ होता, बरोबर. ऑल इन वन कट ऑफ होता, म्हणजे सगळ्यांचा कट ऑफ कसा लागला होता? तुमचा एकत्र लागला होता. ऑल इन वन कट ऑफ होता. म्हणजे नंबर 1चं कारण काय कट ऑफ वाढण्याचं? नंबर 1 ते म्हणजे काय झालं, जे लोक पीएसआयला हाईट मध्ये बसायचे बिचारे, बरोबर का, म्हणजे जे हाईटला बसत नव्हते, समजा एखाद्याची हाईट कमी आहे, तो एसटीआयला एसओला बसायला पीएसआयला बसत नव्हता, म्हणजे तसे काय झाले, जवळपास 30% मुलं जे कमी हाईट वाले ते सगळीकडेच क्वालिफाय झाले, जे की पीएसआयला होत नव्हते. त्याच्यामुळे ते 4-5 मार्काचा जो गॅप पडलेला आहे, त्याचा एक अंदाज असा आपण त्या ठिकाणी बांधू शकतो. आणि दुसरं कारण म्हणजे काय, तर पेपरची थोडीशी काठिण्य पातळी जी होती, काठिण्य पातळी या वर्षी थोडीशी मित्रांनो कमी होती. यावर्षी काय होती? काठिण्य पातळी थोडीशी कमी होती. म्हणजे या 2 कारणामुळे हा जो काही कट ऑफ आहे तिथपर्यंत पोहोचलेला आहे. आता ग्रुप सीच्या पेपरच्या संदर्भात बघा, तुम्हाला मी थोडंसं सांगतोय काय काय करता येईल. बघा, मला असं वाटतं बाबा, मला बरेच मुलं भेटले, त्यांनी पेपरचे काय केले मित्रांनो? 2 गट पाडले. बऱ्याच मुलांनी पेपरचे 2 गट पाडले. मग पेपरच्या 2 गटामध्ये काय केलं बघा, 2 गट असे पाडले, एक 20 प्रश्नाचा पाडला आणि दुसरा 80 प्रश्नाचा पाडला. एक 20 प्रश्नाचा पाडला, दुसरा 80 प्रश्नाचा पाडला. आता लक्षात घ्या, हे 20 प्रश्नाचा गट म्हणजे तुमचा मॅथ आणि रिझनिंगचा, आणि दुसरा कोणता आहे तुमचा? जीएस आणि करंट अफेअरचा. हे 2 भाग पाडले. मग या 2 भागांना कसा वेळ द्यायचा? या 2 भागांना वेळ आहे आपल्याकडे किती मिनिटं मित्रांनो? 60 मिनिटं. 60 मिनिटं. हे 60 मिनिटं 2 गटात वाटायचे. किती गटामध्ये वाटायचे? 2 गटामध्ये. मग 2 गटात वाटताना लक्षात घ्या, तुम्हाला असं काही लोकांना वाटते सर आम्हाला पेपरला 60 मिनिटं आहेत, 60 मिनिटांमध्ये कमीत कमी 100 प्रश्न सोडवून नाही झाले तर त्या 100 प्रश्नांपर्यंत आपली नजर गेली पाहिजे, म्हणजे आपलं वाचन तरी कमीत कमी, हा प्रश्न आपण कुठं पाहिला का असं पण वाटलं पाहिजे, बरोबर. काय वाटलं पाहिजे बाबा? कमीत कमी तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे. मग ते आपल्याला करायचंय. आपल्याला बाबा कसे जास्त मार्क पडतील, 65 मार्कांपेक्षा आपण कसे जास्त मार्क घेऊ शकतो, यासाठी प्रयत्न करतोय आपण.
आता बघा लक्षात घ्या, 20 प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे असतात, 80 प्रश्न तुमचे जीके जीएस करंट अफेअरचे असतात. आता मित्रांनो हे 60 मिनिटं आहेत. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं सर आम्हाला 60 मिनिटं वेळ आहे, पण पेपरला 60 मिनिटं वेळ नसतो. पेपरला 60 मिनिटं वेळ नसतो. जर आपण एक असा अंदाज बांधला की बाबा प्रत्येक विद्यार्थी 80 प्रश्न सोडवतो, असा प्रश्न बांधला, अंदाज बांधला, किती प्रश्न सोडवतो? 80 प्रश्न. ठीक आहे, 80 प्रश्न आपण गोल करतो. 20 समजा आपण स्किप केले, मे बी काही लोक 80, काही लोक 90, काही लोक 100 बी सोडवतील. समजा आपण 90 प्रश्न सोडवले. आता मित्रांनो आपण जे आन्सर कीवर जे गोल करतो का, सर्कल करतो, सर्कल, याला कमीत कमी 3 ते 4 सेकंद लागतात. किती सेकंद लागतात? 3 ते 4 सेकंद. आयोगास थोडंसं लहान असतं, 3 ते 4 सेकंद लागतात. मग जर तुम्ही 90 प्रश्नाला 90 गुणिले 4 सेकंद धरलं तर 9 चोक 36 सेकंद तुमचे गोल करण्यात चालले. किती सेकंद? तुमचे 36 सेकंद गोल करण्यात चाललेत. तुमचे 36 सेकंद कसं चाललेत? गोल करण्यामध्ये चाललेत. म्हणजे तुमचे 360 सेकंद गोल करण्यात चाललेत आणि 360 सेकंद म्हणजे किती मिनिटं व्हायले? 6 मिनिटं. मग तुम्हाला जरी 60 मिनिटं वेळ असेल तरी तो 60 मिनिटं नसतो, एक 6 ते 7 मिनिटं. म्हणजे असं की आपल्याला ते सही करावं लागते, आपल्याकडे सही करायला येतं, आपला कोणतरी एखाद्या वेळेस काहीतरी आवाज येतो, लगेच आपण 2-3 मिनिटं आपण 2-3 सेकंद डिस्टर्ब होतो. असं जर धरलं आपण तर आपण असं पुढे की आपल्याला प्रॉपर 54 मिनिटं त्या ठिकाणी पेपरला आहेत. म्हणजे तो ओरिजिनल जर वेळ बघितला किती मिनिटं आहे? 54 मिनिटं आहे. मग 54 मिनिटांमध्ये तुम्ही दोन याचे हे करू शकतात, लक्षात घ्या. एक 17 मिनिटाचा आणि एक 37 मिनिटाचे असे दोन गट पाडू शकता. पेपरला गेल्यानंतर एक 17 मिनिटाचा गट आणि एक 37 मिनिटाचा गट असे दोन गट तुम्ही पाडू शकता. मग हे दोन गट कसे पाडायचे? हे दोन गट पाडताना आता बरेच लोक मला भेटले, जो आपला विषय आहे अंकगणित बुद्धिमत्ता, की ज्यांना गणित आणि बुद्धिमत्ता सोपं जातं. लक्षात घ्या, ज्या लोकांना गणित आणि बुद्धिमत्ता सोपं जातं, गणित आणि बुद्धिमत्ता सोपं गेल्यानंतर त्या लोकांनी सुरुवातीला गणित बुद्धिमत्ता घेतलं. बघा, गणित बुद्धिमत्तेच्या दोन गोष्टी आहेत, एक तर सुरुवात किंवा शेवट. सुरुवात किंवा शेवट, सुरुवात किंवा शेवट. आता बघा बरं, थोडीशी गणित बुद्धिमत्ता सुद्धा त्यांनी लेवल या कालच्या कंबाईन पासून जे बघितले आपण ग्रुप बी ची, ती कमी केलेली आहे. मग तुम्ही दोन गट त्याचे पाडू शकणार आहात. एक किती? 17 मिनिटावाला, 37 मिनिटावाला. ज्या लोकांना गणित बुद्धिमत्ता चांगलं जमतं, ज्या लोकांना माहित आहे की सर मी गणित बुद्धिमत्तेमध्ये 16 ते 17 प्लस मार्क घेऊ शकतो, 16 ते 17 प्लस, काही लोक 18 प्लस. आता मला बरेच विद्यार्थी भेटले, म्हणजे जुने विद्यार्थी, तर त्यांना 18, 19 मार्क पडलेत मित्रांनो, बरोबर. एक दोघांना तर 20 मार्क पडलेत, बरोबर. आता तो त्यांच्या आपण म्हणूयात की त्यांनी तो जो अभ्यास केलाय तर त्यांचं योगदान फक्त त्यांच्या मार्कामध्ये त्यांच्या स्वतःच्या अभ्यासाचं योगदान आहे असं म्हणता येईल, त्यांनी जी काही सेल्फ स्टडी केली. आता लक्षात घ्या मित्रांनो, आता बघा जे काही 17 मिनिटं वेळ आहे हा तुम्ही दोन प्रकारे वाटू शकता, एक तर सुरुवातीला किंवा शेवटी. ज्या लोकांना गणित बुद्धिमत्ता वाटतं सर म्हणजे चांगले मार्क घेऊ शकतो त्यांनी सुरुवातीला सोडा, आणि ज्या लोकांना वाटतं सर गणित बुद्धिमत्ता थोडंसं अवघड जातं त्या लोकांनी गणित बुद्धिमत्ता शेवटी सोडवा, बरोबर. मुद्दा क्रमांक पहिला, गणित बुद्धिमत्ता शेवटी घेऊ शकता किंवा सुरुवातीला घेऊ शकता. शेवटी जरी घेतलं तरी तुमची धावपळ होईल. आता ज्या लोकांचं चांगलं आहे त्यांनी सुरुवातीला सोडवा, पहिले 17 मिनिटं याला द्या, ठीक 17 मिनिटं झाले, संपला विषय, जीएस कडे वळा. ओके, बाकीचा वेळ पूर्णतः जीएस ला द्या, पुन्हा मागे वळून बघायचं नाही, बरोबर. त्यानंतर जीएस वाले तुम्ही सुद्धा, ज्या लोकांना जीएस सोपं जातं त्यांनी जे 37 मिनिटं सुरुवातीला द्यायचे किंवा शेवटी द्यायचे, हे काय अडचण नाही, तुमच्या मनावर, बरोबर का. फक्त दोन गट पाडायचे पेपरला आपल्याला, एक 20 प्रश्नावाला, एक 80 प्रश्नावाला. 20 प्रश्नावाला गणित बुद्धिमत्तेचा, 80 प्रश्नावाला जीएसचा. 20 प्रश्नासाठी तुम्हाला 17 मिनिटं बाजूला काढायचे आणि त्या 80 प्रश्नासाठी 37 मिनिटं तुम्हाला बाजू काढायचे. आता याच्यातले तुमचे 2-1 मिनिटं कमी होऊ शकतात, कारण थोडी आयोगाची लेवल कमी झाली, म्हणजे इकडे अजून तुम्ही 2 मिनिटं जास्त देऊ शकता, 39 ते 40 मिनिटापर्यंत असं कमी जास्त होऊ शकतं. एक मी तुम्हाला खास महत्त्वाचा मुद्दा सांगतो मित्रांनो, आता तुमचे जे काही जोड्या जुळवाचे प्रश्न असतील जीएस मध्ये, हे नाही चुकले पाहिजे. एक जोडी लागली अंदाजे, म्हणजे तुमच्या जोड्या जुळवाचा प्रश्न चुकला की तुमचं चुकलं. विधाने, खाली विधाने दिले, बरोबर ओळखायचे, असे सोपे सोपे प्रश्न तुमचे नाही चुकले पाहिजे. आणि लक्षात घ्या काय होतं माहिती आहे का, आपल्याला 3 प्रकारचे आता प्रश्न सोडताना 3 गोष्टी आढळतात. एक असतं कन्फर्म माहित पूर्ण की याचं उत्तर हे आहे, हे 100% प्रश्न सोडवायचा, हा स्किप करायचा नाही. त्यानंतर दुसरं असतं 50-50, 50-50, बरोबर का. अशाही प्रश्नाला स्किप करून चालणार नाही. तिसरं असतं माहीत नसलेले, तर जे माहीत नाहीत ना ते शेवटी अटेंड केले ते जमतात, मला असं वाटतं. पण ते आपण जर क्रमागत सोडवत गेलो की बाबा नंतर मागे बघू, नंतर मागे बघू, हे चुकीचं आहे. त्यामुळे क्रमागत सोडलात तर या 2 प्रकारचे प्रश्न कधी स्किप करायचे नाही, की जे आपल्या पाहण्यातले आहेत आणि जे 50-50 वाटतात. कारण ते आपल्याला आता 50-50 तुम्हाला 1-2-4 प्रश्न वाटतील, त्या 2-4 प्रश्नांमध्ये तुमचा रिझल्ट येऊ शकतो, बरोबर, जाऊ बी शकतो, कधी कधी, लक्षात ठेवा हा मुद्दा. त्यामुळं
50-50 मध्ये थोडंसं अभ्यास असेल आपलं त्या ठिकाणी होऊन जातं आपलं जीएसच्या बाबतीमध्ये सांगायला, जीएसच्या बाबतीमध्ये सांगतो बरं मी. ठीक आहे. आता गणित बुद्धिमत्तेमध्ये काय करायचं मित्रांनो, जेव्हा आपण गणित बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न सोडवणार सुरुवातीला किंवा शेवटी जे काही तुम्ही सोडवणार ते सोडवत असताना माझं सरळ म्हणणं आहे, एखादा प्रश्न जर तुम्हाला अवघड वाटला तर तो स्किप करून पुढे जायला शिका. जर तो तुमचा प्रश्न चुकला तर तो प्रश्न चुकल्यामुळे त्याचा ताण घेत बसायचा नाही, पॅनिक व्हायचं नाही, आता मला काहीतरी झाले मी कसं करू काय करू, कारण त्याच्यामुळे काय होतं पुढचा प्रश्न चुकतो. आता मी फक्त गणित बुद्धिमत्तेच्या विषयावर जास्त वेळ थोडं बोलतोय 2 मिनिटं. आता गणित बुद्धिमत्तेचं बघितलं मित्रांनो, तो आयोग काय करतंय, पहिले 5 प्रश्न सोपे टाकतंय, इथे एक स्पीड ब्रेकर देते, हे 5 सोपे झाले, 6वा तुमचा स्पीड ब्रेकर झाला. म्हणजे माणूस काय होतं इथे बेजार होते प्रश्न सोडू. मग आपल्याला कळलं पाहिजे की बाबा स्किप करण्यासाठी पुढचे पुन्हा 5 सोपे आहेत, पुढचे पुन्हा 5 सोपे. स्ट्रक्चर येईल का, 2-4 प्रश्न सोपे एखादा स्किप करण्यासारखा, 2-4 सोपे एखादा स्किप करण्यासारखा, असं त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे. आणि पेपर सोडत असताना गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडत असताना सगळ्यात मोठा मंत्र हा आहे, लक्षात घ्या. गणित बुद्धिमत्तेचा प्रश्न सोडत असताना सगळ्यात मोठा मंत्र आहे की एखादा प्रश्न आपल्याला येतोय तो सोडवतोय ओके आहे, पण एखादा प्रश्न येत नाही तर तो न येणारा प्रश्न, कधी न वाचलेला प्रश्न स्किप करणं ही सगळ्यात मोठी कला आहे. त्यामुळे महत्त्वाचं लक्षात घ्या, जिथं तुम्हाला वाटतं की हा प्रश्न मला जमणार नाही तिथे वेळ वाया घालवू नका, तो वेळ तुम्हाला तिकडे जीएस मध्ये कामी येईल. मला असं वाटतं की बाकीच्या मुलांनी जे काही मला अंदाज सांगितला की सर मला वेळ पुरत नाही, मला गणित सोडवायला वेळ पुरत नाही, जीएसचे प्रश्न सोडवायला वेळ पुरत नाही, या सगळ्यांचा आढावा घेतला. ग्रुप बीच्या मुलांनी जे काही एक्झाम दिल्या, ज्यांना मार्क्स पडलेत, बरोबर का, आता 70 पर्यंत काही मुलांना मार्क्स आहेत, माझ्या जे काही ओळखीचे आहेत, क्लासचे आहेत, आपल्या ऑफलाईन बॅचचे, तर त्या ठिकाणी एवढे मार्क्स पडलेत. त्याचं कारण असं आहे की मुलांनी मला सांगितलं सर आम्ही गणित बुद्धिमत्ता थोडंसं वेगळं केलं आणि जीएस वेगळं केलं. या सगळ्यांच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय, बरोबर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पेपर सोडवा, छानपैकी. तुम्हाला पेपरला शुभेच्छा. काही तुम्हाला अडीअडचणी पडल्या तर मी आहेच, मला बिनधास्तपणे तुम्ही संपर्क साधू शकता. ओके मित्रांनो, थँक्यू. जय हिंद.